जगद्गुरु संत तुकाराम महाराज 340व्या आषाढी पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। त्या अनुषंगाने देहू देवस्थानच्या वतीने तयारी सुरू झाली आहे। दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराजांची चांदीची पालखी तसंच अब्दागिरी गरुड टक्के तसंच पालखी रथावरील चांदीचे गोंडे, संत तुकाराम महाराजांचे चांदीच्या छत्रीसह सिंहासन, चांदीची वीणा तसंच विठ्ठल रुक्मिणी आणि संत तुकाराम महाराज यांच्या पाठीमागील चांदीचं महिरप तसंच विठ्ठल रुक्मिणी आणि संत तुकाराम महाराज शिळा मंदिर यांचे चांदीचे दरवाजे, चौकटी तसंच पूजेचं साहित्य, त्या सगळ्या साहित्याला चकाकी देण्याचं काम आता केलं जात आहे। पुण्यामधील रांगा ज्वेलर्सच्या वतीनं हे काम केलं जातं। दरवर्षी हे काम तेच करतात आणि त्यासाठी कारागिरांची लगबग सुद्धा देहूच्या मुख्य मंदिरामध्ये पाहायला मिळते। या पालखी चकाकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। पाहूयात। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्याच निमित्ताने देहूच्या मुख्य मंदिरामध्ये सध्या या पालखी सोहळ्याची तयारी जोरदार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या पालखीमध्ये विराजमान होऊन पंढरपूरकडे जात असतात त्याच पालखीचं पॉलिशिंग जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। याच देहूच्या मंदिरामध्ये पालखी सोहळ्यासाठी लागणारी चांदीची पालखी असेल, अब्दागिरी, त्याचप्रमाणे वीणा, पाट, चौरंग, त्याचप्रमाणे तामण अशा विविध वस्तू ज्या आहेत त्या पॉलिशिंगचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहिलं तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पालखी रथाला देखील पॉलिशिंगचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। अवघ्या काही दिवसांवरती पालखी सोहळा येऊन ठेपलेला आहे आणि त्याच निमित्ताने आपण पाहतोय की देहूच्या मुख्य मंदिरामध्ये पालखी सोहळ्यानिमित्तच्या कामाला जे आहे तो वेग आल्याचं पाहायला मिळतं। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।